साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या सावरी गावामध्ये एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश झालाय। मुंबई क्राईम ब्रांचने एक मोठी कारवाई केली आणि या प्रकरणी 7 आरोपींना आता अटक करण्यात आली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। 115 कोटी रुपयांचा मालही मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यात मुंबई क्राईम ब्रांचने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे। जावळी तालुक्यातल्या सावरी गावात मुंबई पोलिसांनी एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केलाय। एका शेडमध्ये ड्रग्ज तयार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारेच पोलिसांनी छापा टाकला। छाप्यादरम्यान 3 कारागिरांसह एका स्थानिक व्यक्तीलाही ताब्यात घेतलंय। प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज हे ताब्यात घेतले। मुंबई पोलिसांनी या शेड मालकाचीही कसून चौकशी सुरू केली। मात्र हे शेड रस्त्याच्या कामांवरील कामगारांसाठी भाड्यानं दिलं होतं असं शेड मालक गोविंद शिंदकर यांनी सांगितलंय। मी गेल्या 4 वर्षापासून इथं राहत नाही। त्यावेळी हा रस्ता नव्हता, जागा कोणालाही मी भाड्यान वगैरे कशीही दिलेली नाही। हा ओमकार तुम्ही म्हणताय, तर या ओमकारनं इथं खडीचं काम घेतलेले प्रकाश शिंदे यांचं। त्यानं मला म्हणलं की बाबा तुमचे चावी दिलीत, तर माझी माणसं इथं झोपतील ना एवढा लांब खाली नेण्यापेक्षा आणण्यापेक्षा, म्हणून त्याला मी चावी त्याची मोबतशी दिली होती। मला हे काय भाडं पट्टा वगैरे असलं काय नाही किंवा तुझी माणसं असतील तर राहू दे, माणूस क्या साजरा खाली, बाकी त्याच्या पुढे मला काय माहित नाही तिथं काय घडलं आणि कसं केलं। साताऱ्यातल्या पर्वत रांगांमध्ये हा ड्रग्जचा कारखाना सुरू असल्यानं खळबळ उडाली आहे। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून सरकारवरती निशाणा साधलाय। इथे नेमकं काय सुरू आहे? ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची? तिथे ड्रग्जची फॅक्टरी सुरू आहे का? बोगस नोटांचा कारखाना, जादूटोणा सुरू आहे की आणखी काही अवैध धंदे? मुंबई क्राईम ब्रांच आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे का पोहोचलेत? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करतंय? पोलिसांनी कोणाला अटक केली? या आरोपींचा सावरी गावातील तेजस लॉज आणि ठाण्यातले शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांचा संबंध काय आहे? सावरी गावातील गोठ्यामध्ये मेफेड्रॉन तयार करणाऱ्या 3 बंगाली कामगारांना ओमकार दिघे हा गावातील तेजस लॉज मधून जेवण आणून देत होता। सावरी गावातील हे तेजस लॉज ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या मालकीचं आहे। 1.5 महिन्यांपूर्वीच हे लॉज सुरू झालं असून प्रकाश शिंदेनी ते दरे गावातील रणजित शिंदे याला चालवायला दिलं होतं, असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलंय। अंबादास दानवेंनीही यावरून सरकारला काही सवाल केलेत। साताऱ्यात एमडी ड्रग्ज तयार करणारा कारखाना उजेडात आलाय। गृहमंत्री म्हणून जनतेच्या वतीने आपल्याला याबाबत काही प्रश्न आहेत फडणवीसजी। महाराष्ट्राला यामुळे उडता महाराष्ट्र का म्हणू नये? साताऱ्यातील कारखान्याचे मुंबई पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकारमधील घटकांच्या पिल्लावळीपर्यंत आहे, हे सत्य आहे का? एका वरिष्ठ पक्षाचे साताऱ्यावर वर्चस्व आहे म्हणून या कारखान्याला अभय होते का? मुंबईमधील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात, सातारा पोलीस याबाबत गप्प कसे होते? म्हशीच्या गोठ्यात ड्रग्ज तयार करण्याची ही प्रक्रिया कधीपासून सुरू होते? कोणीतरी प्रकाश शिंदे नावाच्या व्यक्तीचं नाव पुन्हा पुढे येत आहे। या प्रकाश शिंदेंच्या सोबत अजून एक 4-5 लोक आहेत। एवढी मोठी गोष्ट जेव्हा घडते त्यावेळेला संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना ती गोष्ट कळत कशी नाही? जर तुम्हाला विषय माहितीच नसेल तर मग पालकमंत्री म्हणून तुमचं अपयश